माणसं हांडा घेऊन कुठं ती पाणी भरत बसणार आहे ती. त्या बायकासनी माहित तरी आहे का हांडा डोक्यावर घ्यायचा का कमरवर घ्यायचा का अजून कुठं घ्यायचा. अगं ती शिकल्या सवरलेली माणसं असते ती शहरातली, त्यासनी ह्यांना घाबरायला लागतं. आपल्याला कसं घाबरतेली ती, त्यांना घाबरायला लागत, आपल्याला घाबरायचं नाही. आपल्याला कसं- उलटा आपल्याला घाबरायला पाहिजे त्या लोकांनी. कसं काय कसं काय म्हणजे अहो, आपण उद्या पिकवलंच नाही आपल्या शेतामध्ये धान्य तर ते खातील काय? बुलेट ट्रेनच्या रुळा खातील का? हा का ते हवेचे ब्रिज खातील शिजवून दगड माती काय खातील? खाऊ दगडनी माती नाही माझ्या हाती, तुझी कर्जमाफी योग्या म्हणे. आणि कसं आहे ताई, तुझं सगळं म्हणणं मला पटतं, पण कसं आहे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो. तुमचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही. चालू ठेव तुझे शेतामध्ये खपणं, पाहू नको स्वप्न कर्जमुक्तीचे. एवढं तुम्ही सांगेन. तुम्ही या आता चला. नाही बघणार साहेब, नाही खरंच नाही बघणार हो कर्जमुक्तीचं स्वप्न. हाय त्या परिस्थितीचा सामना करू, कसं तरी झगडत झगडत एक एक दिवस आम्ही पुढे ढकलत जाऊ हो साहेब. पण फक्त तुम्हाला एक विनंती आहे बरं का, आम्हा शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवणं तेवढं बंद करा बरं, एवढीच विनंती आहे. नाही आपल्याकडे कसं आहे, मदर्स डे साजरा होतोय, फादर्स डे साजरा होतोय, पर व्हॅलेंटाईन डे पण साजरा करीत तो लोक. पण आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे का गेल्या 19 मार्चला आपल्या या देशामध्ये शेतकरी आत्महत्या दिन साजरा केला गेला उपोषण करून. 31 वर्ष झाली बरं का. 19 मार्चला एका शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली आणि तो आपल्या महाराष्ट्रातला आत्महत्या करणारा पहिला शेतकरी होता. आहे की नाही आपलं दुर्दैव? हा आणि साहेब तो दिवस पण दूर नाही बरं का, जेव्हा तुमच्यासारखेच राजकारणी असं चौका चौकामध्ये रस्त्या रस्त्यावर असे बोर्ड लावतील का शेतकरी आत्महत्या दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पाया पडते साहेब, हा दिवस आमच्या नजर पडू देऊ नका फक्त. बघा ना कमाले हो कमाले, खरंच म्हणजे डॉक्टरच्या पोराला वाटत का आपण डॉक्टर व्हावं, राजकारणाच्या पोराला वाटत का आपण राजकारणामध्ये घुसावं, पण इंजिनियरच्या पोराला वाटत का आपण इंजिनियर व्हावं, पण शेतकऱ्याला पण वाटत नाही हो का आपल्या पोरानं शेती करावी, शेतकऱ्याच्या पोराला पण वाटत नाही का आपण शेतीत राबावं. हे आपलं दुर्दैव साहेब. हे असं वाटणंय ना भविष्याच्या धोक्याचा संकेत आहे बरं, ध्यानात असू द्या. शुभेच्छा तुम्हाला. चला आपण त्याग करू. आपण जाणून घेऊ आपल्या परीक्षकांचं काय मत आहे. महेश सर. योगेश सुपर. सचिन गोस्वामीचं विशेष अभिनंदन. येस. का हा कॉन्सेप्ट त्यांनी आणला आणि त्याला तो एक सुंदर स्क्रीन प्ले तयार करून एक सुंदर सादरीकरण केलंस. आणि ती शेवटचं एक वाक्य म्हणते का हा एक संकेत आहे साहेब, भविष्याच्या धोक्यात, भविष्याचा संकेत आहे. डेंजर बेल्स आर रिंगिंग अँड दे आर रिंगिंग. हा ॲक्ट आहे ना, हा ॲक्ट नुसतं कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये नाही राहायला पाहिजे. हा ॲक्ट ॲक्च्युली ऑल इंडिया टेलिव्हिजनवर टेलिकास्ट झाला पाहिजे. अभिनंदन. झपाटलेला परफॉर्मन्स.